Hello students, welcome here to Bend Education Science and Mathematics Tutorials. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण घेतो आहे हेल्थ अँड डिसीजेस हा लेसन. हा 8th स्टँडर्डचा सेकंड लेसन आहे. यामध्ये आज आपण घेणार आहोत सम इन्फेक्शियस डिसीजेस. या व्हिडिओमध्ये सम इन्फेक्शियस डिसीजेस नावाने जो तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे तो चार्ट मी आज तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. ओके, चला तर मग सुरू करूया. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय स्टुडंट्स? तर जे डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड और वेक्टर्स, that is insects and other animals, they are called as infectious diseases. इन्फेक्शियस डिसीजेस कोणाला म्हणतात मग? की डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न, कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड और वेक्टर्स कोणाला म्हणतात? म्हणजे डास झालं, मुंग्या, किडे या टाईपचे जे काही असतात, इन्सेक्ट्स, त्यांना आपण वेक्टर्स म्हणतो. तर डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड और वेक्टर्स, दॅट इज इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स, दे आर कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिसीजेस. त्यांना सगळ्यांना आपण इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतो. म्हणजेच काय? तर जे फैलणारे डिसीजेस असतात त्यांना आपण इन्फेक्शियस डिसीजेस असं म्हणतो. तर आता त्यातला पहिला डिसीज आपल्याला शिकायचा आहे ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिसमध्ये बघाल, नेम ऑफ द डिसीज इज ट्युबरक्युलोसिस. तुम्हाला इथे काही पेशंट्स दाखवलेले आहे टीबीचे, त्याला आपण नॉर्मली टीबी म्हणतो. तर हा बघा या ठिकाणी एक पेशंट दाखवलेला आहे. कारण त्यांना भूक लागत नाही, त्यांना खोकला असतो, ताप असतो, त्यामुळे ते पेशंट्स अशा पद्धतीचे बनून जातात. खोकला येतो आणि खोकला जर जास्त वाढला तर थुंकीतून रक्त सुद्धा त्यांना पडू शकतं खोकलता खोकलता. तर आता पाहूया आपण ट्युबरक्युलोसिस. त्याचा पॅथोजन आहे. पॅथोजन म्हणजे काय? तर त्याचा बॅक्टेरिया कोणता आहे, कोणामुळे तो होतो, तर त्याचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाच्या बॅक्टेरियामुळे ट्युबरक्युलोसिस होत असतो. मोड ऑफ इन्फेक्शन, ट्युबरक्युलोसिस कशा पद्धतीने फैलतो त्याला आपण मोड ऑफ इन्फेक्शन म्हणतो. तर कशा पद्धतीने तो फैलतो? तर स्पिटिंग बाय पेशंट म्हणजे थुंकल्यामुळे. तर पेशंट ज्यावेळेला थुंकतो, टीबीचा पेशंट ज्यावेळेला खोकलून खोकलून थुंकतो त्यावेळेला त्याची थुंकी जी आहे ती जागेवर पडते आणि ती पडल्यानंतर ती ज्यावेळेला वाळते, ती पूर्णपणे कोरडी झाली की त्यातले जे जंतू असतात ते सगळीकडे फैलतात. आणि शिवाय ड्रॉपलेट इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो, की खोकल्यानंतर थुंकीचे जे बारीक कण आहेत ते हवेमध्ये पसरले जातात आणि ते हवेत पसरल्यामुळे मग तिथे जर एखाद्या हेल्दी पर्सननी श्वास घेतला तर त्याच्या सुद्धा बॉडीमध्ये हे सगळे जंतू जाऊ शकतात. ओके, तर मोड ऑफ इन्फेक्शन आहे स्पिटिंग बाय पेशंट थ्रू एअर, देन प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ द पेशंट. प्रोलॉंग कॉन्टॅक्ट म्हणजे आता घरातलीच व्यक्ती असेल टीबी झालेली तर त्याच्यासोबत व्यक्तींना आपल्याला कायम राहावंच लागतं, तर त्याला आपण प्रोलॉंग कॉन्टॅक्ट म्हणू शकतो. आणि शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ द पेशंटचं जे मटेरियल आहे ते शेअरिंग केल्याने सुद्धा टीबी होऊ शकतो. त्याचे कपडे शेअर करणं, त्यांनी ते ज्या वस्तूंमध्ये खातात पितात ते सगळं त्याच ग्लासनी उष्ट्या ग्लासनी पाणी पिणं वगैरे या टाईपचं जर आपण वापर केला तर टीबी हा फैलू शकतो. त्यानंतर आहे सिम्पटम्स म्हणजे काय काय लक्षणं दिसतात टीबीच्या पेशंटला. क्रॉनिक कफ म्हणजे जुनाट खोकला, खूप काळपर्यंत खोकला असतो. ब्लडी स्पिटिंग म्हणजे या पद्धतीचं, हे झालं ब्लडी स्पिटिंग, हा झाला क्रॉनिक कफ. देन इमॅशिएशन, कधी कधी त्यांना असं खूप उत्साही वाटतं आणि कधी कधी अगदी मरगळल्यासारखं वाटतं. आणि डिफिकल्टी इन ब्रीदिंग, मग खोकलून खोकलून त्यांना श्वास घ्यायला सुद्धा कधी कधी त्रास व्हायला लागतो, त्याला आपण डिफिकल्ट ब्रीदिंग असं पण म्हणू शकतो. त्यानंतर आता हा टीबी होऊ नये म्हणून काय करायचं? प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. बीसीजी वॅक्सिन दिलं जातं. बीसीजी वॅक्सिन जे असतं ते आपल्या खांद्यावर बघा, डाव्या खांद्यावर अगदी वर तुम्हाला एक खूण असेल, ती जी खूण आहे ती बीसीजी वॅक्सिनची खूण असते. अगदी जन्म झाल्याबरोबर बाळाला 8 दिवसाच्या आत बीसीजी वॅक्सिन देतात. शक्यतोवर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये बीसीजीची लस दिली जाते. त्यानंतर आयसोलेशन ऑफ पेशंट, ज्याला टीबी झाला असेल त्याला वेगळं ठेवतात. जास्त प्रमाणात टीबी वाढला असेल तर रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट, त्याला व्यवस्थित रेग्युलर मेडिकेशन केलं जातं. डॉट म्हणजे काय? तर डायरेक्ट ऑब्झर्वेशन आणि ट्रीटमेंट. जर लक्षात आलं गव्हर्नमेंटच्या की कोणाला टीबी झालेला आहे म्हणून, तर त्यांना त्यांच्या घरपोच औषधं पोहोचवली जातात खेड्यांवरती, तर त्याला डॉट ट्रीटमेंट असं म्हणतात. ठीक आहे, चला आता आपण हे तुम्हाला सगळं कळलं असेल. आता आपण या पुढचा दुसरा डिसीज बघूया. दुसरा डिसीज आहे हेपॅटायटिस. हेपॅटायटिस म्हणजे काय? तर कावीळ, जॉन्डिस,
ज्याचं लक्षण आहे. जॉन्डिस हे एक लक्षण आहे बरं का, म्हणजे डोळे पिवळे होणं, युरिन पिवळी होणं याला जॉन्डिस झाला म्हणतात. तर हेपेटायटिस मीन्स जॉन्डिस. पॅथोजन असतो त्याचा व्हायरस, हा व्हायरल डिसीज आहे. त्याचा पॅथोजन असतो हेपेटायटिस व्हायरस A, B, C, D अँड E. ओके, समजलंय तुम्हाला? हे 5 प्रकारचे त्याचे व्हायरस असतात. त्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे जॉन्डिस कसा फैलतो. जॉन्डिस कसा फैलतो स्टुडंट्स, तर कंटामिनेटेड वॉटर म्हणजे दूषित पाण्यामुळे. म्हणजे घरात जर कोणाला जॉन्डिस झाला असेल आणि त्यांनी प्यायलेल्या पाण्याच्या त्या ग्लासनी समजा आपण बाकी सगळेजण पाणी पित असू, किंवा एरियामध्ये कोणाला जॉन्डिस झाला असेल आणि त्याचं जे कंटामिनेटेड वॉटर जे आहे ते जर आपल्याला सर्व्हिस लेन थ्रू मधूनच आपले नळाचे पण पाईप जातात आणि टॉयलेट्सचे पण पाईप्स असतात, तर त्या पाईपमध्ये जर कुठे लिकेज असेल तर हे सगळे जंतू आत येऊ शकतात. देन शेअरिंग ऑफ निडल्स, इंजेक्शन देत असताना दवाखान्यांमध्ये जर एकच निडल 2-3 जणांना वापरली, त्यापैकी एखाद्याला जर जॉन्डिस असेल तर बाकीच्यांना होऊ शकतो. अँड देन ब्लड ट्रान्सफ्युजन. ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त देणे किंवा घेणे हे करत असताना जॉन्डिस होण्याची शक्यता असते. एखाद्याला जर जॉन्डिस असेल, त्या रक्तामध्ये जर जॉन्डिसचे काही व्हायरसेस असतील तर मग ब्लड घेणाऱ्याला जॉन्डिस होऊ शकतं. त्यानंतर सिम्पटम्स म्हणजे काय, तर लक्षणं काय त्याचे, ॲनोरेक्सिया म्हणजे लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक लागत नाही जॉन्डिसच्या पेशंटला. येलो युरिन, त्यांची युरिन पूर्णपणे पिवळी युरिन होते त्यांना. देन जनरल विकनेस, भूक लागत नसल्यामुळे विकनेस आलेला असतो, न जेवल्यामुळे जास्त. देन नॉशिया म्हणजे मळमळ होणे. वॉमिटिंग म्हणजे उलट्या होणे. आणि ग्रे स्टूल, त्यांना संडास जी होते ती थोडी काळपट संडास होत असते. हे बघा, हा इथे पेशंट दाखवलेला आहे मी जॉन्डिसचा. याचे डोळे बघा, इतपत येलो डोळे होऊ शकतात, याहूनही थोडे जास्त होऊ शकतात. त्यानंतर ही स्किन बघा, त्याची स्किन सुद्धा येलोइश दिसते. इथे तुम्हाला हेल्दी लिव्हर दाखवलाय. हा लिव्हरचा डिसीज आहे. हे हेल्दी लिव्हर, नॉर्मली आपलं लिव्हर असं असतं आणि जॉन्डिस झालेल्या पेशंटचं लिव्हर तुम्हाला या पद्धतीने दिसेल. इन्फ्लमेशन म्हणतात याला, म्हणजे सूज आहे त्याच्यावरती. ठीक आहे, समजतंय? काही नाही समजलं तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याला नक्की आन्सर करीन. मग प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट, हे होऊ नये म्हणून काय करावं, तर ड्रिंक बॉइल्ड वॉटर, उकळलेलं पाणी प्या. प्रॉपर क्लिनिंग ऑफ द हँड्स, हात स्वच्छ धुवा. त्यामुळे जॉन्डिस होण्याची शक्यता कमी होते, कारण जॉन्डिस हा कंटॅमिनेटेड वॉटर आणि फूडमधून फैलतो. पुढे पाहूया डिसेंट्री म्हणजे लूज मोशन ज्याच्यामध्ये होतात. आपण पातळ संडास लागली असं ज्याला म्हणतो त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये डिसेंट्री म्हणतात. तर डिसेंट्री होते कशामुळे, त्याचे पॅथोजन्स कोण कोण आहे, तर बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, शिगेला, बॅसिल आहे, त्यानंतर एन्टॅमिबा हिस्टोलिटिका. ओके, हे सगळे त्याचे पॅथोजन्स आहेत. या पॅथोजन्समुळे पोट दुखून लूज मोशन्स होऊ शकतात. त्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन, कशा पद्धतीने फैलतो तो, तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. जर तुम्ही कुठलेही दूषित पाणी प्यायले, बाहेरगावी जात असताना हॉटेलवर इकडे तिकडे एखाद्या साध्या टपरीवर वगैरे चहा पाणी केलं, खाल्लं प्यायलं, तिथलंच पाणी जर तुम्ही प्यायले तर तुम्हाला डिसेंट्री होऊ शकते. त्यानंतर त्याचं हे काय आहे, सिम्पटम्स काय आहेत, म्हणजे काय काय लक्षणं दिसतात, तर वॉटरी स्टूल, पातळ संडास होते, पेन इन द ॲब्डॉमेन, पोटात दुखतं आणि पोटात दुखून टॉयलेटला सारखं सारखं जावं लागतं. ठीक आहे, या पद्धतीचे ते मायक्रोस्कोप खाली जर तुम्ही बघाल तर तुम्हाला या पद्धतीचे पॅथोजन्स दिसतात. त्यानंतर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, मग होऊ नये म्हणून काय करावं, प्रिव्हेन्शन, आणि झाल्यावर करायची असते ती ट्रीटमेंट. तर ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, उकळलेलं पाणी प्या. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, अन्न घरी व्यवस्थित झाकून ठेवा जेणेकरून त्याच्यावर माशा वगैरे बसणार नाही, त्यामुळे डिसेंट्रीचा फैलाव होऊ शकतो. आणि ORS कन्झम्पशन, जर खूप लूज मोशन्स झाले असतील तर शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन जातं आणि शरीरातले इलेक्ट्रोलाइट्स सुद्धा निघून जातात. म्हणून ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, जे आपण सलाईन लावत असतो तर ते सलाईन न लावता ओरली, जसं आपण घरगुती याच्यामध्ये आपल्याला लेमन शरबत वगैरे देतात, तर ते सुद्धा एक ORSचाच प्रकार आहे. ठीक आहे, हां, चला पुढचं बघूया. पुढे आहे कॉलरा या रोगाबद्दल माहिती घ्यायची झाली तर हा दूषित पाणी प्यायल्यामुळे, कुठलंही पाणी प्यायलं, दूषित पाणी प्यायलं की त्यांनी कॉलरा होऊ शकतो. आणि कॉलरा मोस्टली पिलग्रिमेजमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी
काय म्हणू आपण, यात्रा आहे, खूप गर्दी झाली आहे आणि त्याच नदीत सगळेजण आंघोळ करतात, त्याच नदीत कपडे धुतात, त्या ठिकाणी कॉलरा होण्याची शक्यता जास्त असते. तर कॉलराचा पॅथोजन आहे व्हिब्रिओ कॉलरी, हा बॅक्टेरिया आहे एक प्रकारचा. त्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न खाल्ल्याने आणि दूषित पाणी प्यायल्याने हा रोग होतो. त्यानंतर त्याचे सिम्पटम्स काय काय आहेत, काय काय त्रास होऊ शकतात कॉलरामुळे, तर व्होमिटिंग म्हणजे उलट्या होतात, सिव्हिअर डायरिया, खूप जास्त प्रमाणामध्ये पातळ संडास होते अगदी पाण्यासारखी, आणि क्रॅम्प्स इन द लेग्स, खूप शरीरातले सगळे इलेक्ट्रोलाइट्स निघून गेल्यामुळे खूप थकवा येतो आणि त्यामुळे पायामध्ये गोळे येतात, त्याला आपण क्रॅम्प्स आले असं म्हणतो. तर ते होऊ नये म्हणून काय करायचं आणि त्यावरती ट्रीटमेंट काय काय आहे, तर फॉलोइंग, समजा झालं तर काय ट्रीटमेंट, फॉलोइंग हायजिनिक प्रॅक्टिसेस, स्वच्छता पाळा, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, उघड्यावरचं अन्न खाणं टाळा, त्यानंतर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, उकळलेलं पाणी प्या, आणि वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. कॉलराच्या अगेन्स्टमध्ये लस मिळते, तर ते कुठे यात्रेला वगैरे जायचं असेल तर शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तर वॅक्सिनेशन करून गेलेलं केव्हाही चांगलं. पुढे बघूया टायफॉइड. टायफॉइड कशामुळे होतो, तर टायफॉइड हा डिसीज सॅल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. मग त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन कशाद्वारे फैलतो, तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाण्याद्वारे तो फैलतो. त्याचे सिम्पटम्स काय काय आहे, ॲनोरेक्सिया, म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे, ॲनोरेक्सिया म्हणजे लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक लागत नाही, डोकं दुखतं, हेडेक, रॅश ऑन द ॲब्डॉमेन, हे बघा इथे दाखवलं आहे मी तुम्हाला, की पोटावरती रॅशेस येतात, लाल रंगाच्या पुरळ येतात, बारीक रॅशेस येतात, आणि डिसेंट्री, लूज मोशन्स होऊ शकतात, फिवर अप टू 104 डिग्री फॅरनहीट, 104 डिग्रीपर्यंत ताप येऊ शकतो. त्यानंतर हे होऊ नये म्हणून ड्रिंकिंग क्लीन वॉटर, स्वच्छ पाणी प्या, त्याचे वॅक्सिन्स सुद्धा मिळतात जर साथ आली असेल तर, वॅक्सिनेशन, आणि प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज. कारण की हे जे आपलं पाणी असतं, कसलं हे टॉयलेट्सचं बाथरूमचं वगैरे जे पाणी असतं त्याला सिवेज वॉटर म्हणतात. तर त्याचं प्रॉपर डिस्पोजल म्हणजे ते नीट पाईपलाईनद्वारा व्यवस्थित सर्व्हिस लेनमध्ये ते निघून गेलं पाहिजे गावाच्या बाहेर, नाही तर ते जर गावातच राहिलं तर त्या पाण्यातून सुद्धा तेच पाणी उजिंग होत होत आपल्या बोरिंगला पण तेच पाणी येऊ शकतं. मग तसा काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्याचं प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज करणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण सगळे डिसीजेस शिकलो, आपला तो चार्ट आपण कंप्लीट केला. आता आपण बघूया इथे सम इन्फेक्शियस डिसीजेस वर दिलेले होते ते, complete the table. Prepare similar table of information about various diseases like enteritis, malaria, plague, AIDS. म्हणजे आतापर्यंत आपल्याला जे काही डिसीजेस सांगितले ते सोडून आता हे आणखी बाकीचे पण डिसीजेस आहे याची माहिती तुम्हाला इंटरनेटवरून घ्यायला सांगितली आहे. त्यानंतर इंटरनेट इज माय फ्रेंड मध्ये सर्च द रिझन, सिम्पटम्स अँड अदर इन्फॉर्मेशन ऑफ चिकन पॉक्स. चिकन पॉक्स म्हणजे कांजण्या. कांजण्या कशा होतात, मग त्या व्हायरल डिसीज आहे हा, आणि त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला जमा करायला सांगितली आहे. आणि कलेक्ट द ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑफ पल्स पोलिओ ड्राईव्ह. पल्स पोलिओ ड्राईव्ह कशाला म्हणतात, तर आपल्या भारतामध्ये हे जे काही पल्स पोलिओ अभियान चालवलं जातं, पोलिओची लस 1 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना, म्हणजे 0 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना देतात, आणि त्यामुळे पोलिओचं पूर्णपणे भारतातून इरॅडिकेशन होत आहे. इरॅडिकेशन होत आहे म्हणजे पोलिओचा रोग समूळ नष्ट होतोय. एकही पेशंट आता पोलिओचा आपल्याला सापडणार नाही आहे. त्यानंतर हू मीन्स वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. सध्या कोरोनामध्ये याचं खूप मोठं काम सध्याला चालू आहे. तर आणि पुढे तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत, व्हेअर डू यू सी द वॉटर लॉज मटेरियल शोन इन द पिक्चर. या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दाखवलं आहे, तर एक फ्लॉवर पॉट दाखवलेला आहे, इथे कचरा दाखवला आहे म्हणजे टीन, जे काही आपण काही खातो कॅन फूड आणून तर ते जिथे आपण फेकून देतो तर ते सगळं पडलेलं मटेरियल दाखवलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डस्टबिन दाखवली आहे, या ठिकाणी टायर पडलेले दाखवले आहे, इथे जुने झालेले ड्रम वगैरे घरातले टाकून दिलेले दाखवले आहे. त्यानंतर इथे अंडर कन्स्ट्रक्शन असलेली भिंत दाखवली आहे. तर व्हेअर डू यू सी द वॉटर लॉज मटेरियल शोन इन द पिक्चर. या चित्रात दाखवलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे कुठे दिसतात आणि त्यापासून तुम्हाला कुठले हॅझर्ड्स होतात. हॅझर्ड्स होतात म्हणजे त्यापासून तुम्हाला कुठला धोका होतो किंवा काय धोका असू शकतो त्याच्यापासून. तर इथे बघा, हे तुम्हाला कुठे सापडू शकतं, फ्लॉवर पॉट घरात सापडू शकतं, हॉस्पिटल्समध्ये सापडू शकतं, ऑफिसेसमध्ये असतं, आणि त्यामध्ये असलेल्या पाण्यांमध्ये सुद्धा डास होतात.
त्यानंतर इथेही सेमच आहे, पण हे तुम्हाला कचऱ्याच्या ठिकाणी जिथे गार्बेज आहे तिथे सापडेल. ही डस्टबिन आहे, ही घरांमध्ये ऑफिसेसमध्ये आपल्याला सापडू शकते. पडलेले टायर कुठेतरी गॅरेजच्या आजूबाजूला म्हणा, किंवा कोणाच्या घरी ट्रक बिक असतील तर एका कोपऱ्यात पडलेले, किंवा आपल्या गाडीचे टायर्स वगैरे आपण धरून गच्चीवर वगैरे नेऊन टाकून देतो. त्यामध्ये पाणी साचतं. मग हे तुटलेले फुटलेले ड्रम्स असतात, त्यामध्येही पाणी साचतं पावसाळ्यामध्ये. या भिंती आहेत, भिंतीच्या वर इथे वर ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं नाही आहे, मग त्या ठिकाणी पाणी साचतं आणि तिथे सुद्धा डास होऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टींमधून डास होतात, आणि डास झाल्यामुळे आपल्याला कुठला नुकसान काय होतं, आपल्याला त्यापासून धोका काय होतो, तर डास झाल्यामुळे आपल्याला मलेरिया किंवा डेंग्यू होऊ शकतो. ठीक आहे. मग आता इथपर्यंतचा कोर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. तर तुम्हाला हे सगळी माहिती आता समजली असेलच, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या कोर्ससाठी.